हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ब्राईट एज्युकेशन। आज आपण इंग्लिश मीडियममधील 8th स्टँडर्डमधील मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। मराठीतील आपली पहिली कविता आहे आम्ही चालवू पुढे वारसा। आम्ही चालवू पुढे वारसा ही जी कविता आहे ही कविता जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे। आम्ही चालवू पुढे वारसा ये जो कविता है ये कविता जगदीश खेबुडकर इस कवि ने लिखी है। जगदीश खेबुडकर हे गीतकार, साहित्यकार आणि कवी म्हणून ओळखले जातात। त्यांनी अनेक चित्रपटसृष्टीसाठी अनेक कविता लिहिलेल्या आहेत, अनेक गीते लिहिलेली आहेत। त्यांची सर्व गीते ही गाजलेली आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजे गदिमा पुरस्कार आहे, जीवन गौरव पुरस्कार आहे, असे अनेक नामांकित पुरस्कार हे जगदीश खेबुडकरांना मिळालेला आहे। या कवितेमध्ये कवीने, गुरुने, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जे काही शिकवलेलं आहे त्या शिकवणुकीमुळे किंवा त्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं जे जीवन आहे ते यशस्वी होण्यासाठी मार्ग सापडलेला आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी असलेली जी कृतज्ञता आहे ती या कवितेतून व्यक्त केलेली आहे। ये जो कविता है ये इस कविता के कवि है जगदीश खेबुडकर। जगदीश खेबुडकर है साहित्यकार, गीतकार और फेमस कवि इस नाम से पहचाने जाते हैं। जगदीश खेबुडकर इन्होंने फिल्मों में कई सारे गीत लिखे हैं, उनको कई सारे पुरस्कार मिल चुके हैं। जगदीश खेबुडकर इन्होंने इस कविता में गुरु यानी शिक्षक, टीचर ने स्टूडेंट को जो कुछ भी सिखाया है उसके बदले में स्टूडेंट ने टीचर के प्रति अपने मन का जो कृतज्ञता भाव जो है, जो आदर है, वो इस कविता में प्रकट किया है। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। म्हणजे या कवितेमध्ये कवी असं म्हणत आहे की आम्हाला आमच्या शिक्षकांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही आमचं जे जीवन आहे ते जीवन यशस्वी करणार आहोत। यानी इस कविता में कवि ने ऐसे बताया है कि हमारे गुरु ने, हमारे टीचर ने हमें जो कुछ भी सिखाया है उस सीख से हम हमारा जो जीवन है वो जीवन सफल करने वाले हैं। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा। म्हणजे या कवितेमध्ये कवी असं म्हणत आहे की गुरुने आम्हाला कधी वडिलांप्रमाणे, कधी भावाप्रमाणे, तर कधी मित्राप्रमाणे, तर कधी आईच्या मायेने जवळ घेऊन आम्हाला खूप सारं शिकवलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केलेलं आहे। ज्याप्रमाणे एखाद्या डेरेदार वृक्षाच्या पानांमधून जसं सूर्याची किरणं येतात त्याप्रमाणे आम्हाला आमच्या गुरुने आमचं जे जीवन आहे ते जीवन यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ज्ञान दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। यानी इस कविता में कवि ने ऐसे बताया है कि कभी बार गुरु ने यानी शिक्षक ने, टीचर ने हमें हमारे पिता जैसे, कभी भाई जैसे, कभी हमारा दोस्त बनकर, कभी हमारे माँ जैसे हमें सब कुछ समझाया है, सिखाया है। जैसे कि छोटा सा जो पेड़ हो रहता है उस पेड़ जैसे फलों फूलों से बहरता है, वैसे हमारे गुरु ने हमें सिखाया है और हमारा जीवन सफल करने के लिए आदर्श हमारे में रखे हैं। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तैसा। म्हणजे इथे कवी असं म्हणत आहे की आम्ही जेव्हा आमच्या शिक्षकांना भेटलो त्यावेळेस आम्ही अतिशय लहान होतो, आम्हाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं, पण तरीसुद्धा आम्हाला आज आमचं जीवन यशस्वी करण्यासाठी योग्य पद्धतीचं शिकवण किंवा मार्गदर्शन आमच्या गुरूंनी आम्हाला केलेलं आहे। म्हणजे एखाद्या छोट्याशा रोपट्याला ते मोठं झाल्यानंतर जशी पानं फुलं येतात नंतर त्याचं मोठ्या झाडांमध्ये रूपांतर होतं, त्या पद्धतीने गुरूंनी आम्हाला काहीही समजत नसताना ज्ञान दिलेलं आहे आणि आत्ता आम्हाला सर्व गुण संपन्न बनवलेलं आहे। यानी इस
कविता में कवि ने ऐसे बताया है कि जब हम हमारे गुरु से यानी टीचर से मिले थे तब हम बहुत ही छोटे से थे, हमें कुछ भी आता नहीं था, लेकिन गुरु ने हमें सब कुछ सिखाया और सिखा के इतना अच्छा इंसान बनाया है कि हम हमारा जो जीवन है वो सफल कर सकते हैं। इस मोड़ पर हमें हमारे गुरु ने चलना सिखाया है। शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा। म्हणजे इथे कवी असं म्हणतात की आमच्या गुरुने आम्हाला जिथे शौर्य दाखवायचं आहे तिथे शौर्य दाखवायला सांगितलेलं आहे, जिथे धैर्य दाखवायचं आहे तिथे धैर्य दाखवायला सांगितलेलं आहे, आणि जिथे धाडसाने निर्णय घ्यायचा आहे तिथे धाडस दाखवायचं आहे। ही शिकवण आमच्या गुरूंनी आम्हाला दिलेली आहे। पण हे सर्व करत असताना आमच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी आदर आणि आपुलकी असणं, नम्रता हा गुण असणं गरजेचे आहे, हे सुद्धा आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे। यानी इस कविता में कवि ने इसे बताया है कि हमारे गुरु ने हमें शूर वीरता और धैर्य से काम करने के लिए कहा है, लेकिन ये सब करते वक्त हमारे मन में सामने वाले व्यक्ति के प्रति जो आदर है, जो आत्मीयता है, वो बना के रखना चाहिए, ऐसे हमारे गुरु ने हमें बताया है। जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा। म्हणजे या कवितेत कवी असं म्हणतो की आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं आहे जिथे योग्य वर्तन केलं जात नाही तिथे त्यांना योग्य शिक्षा करा, पण ज्या ठिकाणी योग्य वर्तन केलं जात आहे, जिथे योग्य म्हणजे वागणूक दिली जात आहे, अशा चांगल्या लोकांचं सुद्धा कौतुक करा। म्हणजे वाईट लोकांना योग्य तो धडा शिकवा आणि चांगल्या लोकांचं कौतुक करा, अशी शिकवण आमच्या गुरूंनी आम्हाला दिलेली आहे। यानी इस कविता में कवि ने बताया है कि जो व्यक्ति बुरा वर्तन करता है उसको सज़ा देनी चाहिए, लेकिन जो व्यक्ति अच्छा काम करता है उसकी प्रशंसा देखील करनी चाहिए। ये गुरु ने हमें बताया है। तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या मानसा। म्हणजे या कवितेत शेवटी कवीने आपल्या गुरुविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही आम्हाला शिकवलेलं आहे त्या शिकवणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचं वर्तन करणार आहोत, आम्ही आमचं जीवन सार्थकी लावणार आहोत आणि तुमचं जे नाव आहे ते नाव पूर्ण जगामध्ये नावलौकिक करणार आहोत। यानी बाद में आखिर में इस कविता में कवि ने बताया है कि गुरु ने हमें जो कुछ भी सिखाया है, जो कुछ भी ज्ञान हमें दिया है, उसके माध्यम से हम हमारा वर्तन, हमारा आचरण जो है वो अच्छे से करेंगे, अच्छा इंसान बन के समाज में रहेंगे और हमारे गुरु का जो नाम है वो पूरे दुनिया में रोशन करने का प्रयास करेंगे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या ब्राईट एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। नंतरचं गोंधळ